नमस्कार. वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत. खेडूपाडा येथील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या दत्त मंदिरात दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. धार्मिक कार्यक्रम, आरोग्य शिबिर, मनोरंजनात्मक कार्यक्रम संपन्न झाले. आई वडिलांच्या पुण्याने वर्षानुवर्षे दत्त जयंती साजरी केली जाईल असे भारतीय जनता पार्टीचे प्रभुअण्णा भोईर यांनी यावेळी सांगितले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, सर्व नगरसेवक, ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य तर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या दत्त जयंती निमित्त या मंदिरात भेटी दिली. सर्वांना दत्त जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा. या दत्त जयंतीच्या निमित्तानं पनवेल तालुक्यामध्ये विविध ठिकाणी उत्सव साजरे होत असतात आणि या सगळ्या उत्सवांमध्ये एक प्रमुख अशा पद्धतीचं आकर्षण म्हणजे खिडूकपाडा या ठिकाणी प्रभुअण्णा यांच्या माध्यमातून आयोजित केला जाणारा हा दत्त जयंती उत्सव. या उत्सवामध्ये गावातले सर्व ग्रामस्थ सहभागी होतात. या उत्सवामध्ये सर्व आबालवृद्ध हा आपल्या गावाचा उत्सव आहे असं मानूनच याच्यामध्ये सहभागी होतात आणि प्रभुअण्णा देखील या सगळ्यांच्या साठी चांगल्या पद्धतीनं आरोग्य सेवा, याच्यामध्ये आरोग्य तपासणी, त्याचबरोबरीनं विविध सामाजिक उपक्रमांचं देखील ते आयोजन करत असतात आणि म्हणूनच मी या निमित्तानं त्यांना मनापासून धन्यवाद देतो. साई समर्थ हॉस्पिटल कामोठा यांच्या वतीनं डॉक्टरांनी इथे आरोग्य तपासणीची व्यवस्था केली आहे, त्यांनाही धन्यवाद देतो आणि अण्णांच्या माध्यमातून हे अशाच पद्धतीने सामाजिक उत्सव सातत्याने साजरे केले जावत आणि त्यांच्या हातातून हे पुण्यकाम सतत घडत राहो त्यासाठी परमेश्वरानं, दत्तगुरूंनी त्यांना उदंड आयुष्य द्यावं, चांगलं आरोग्य द्यावं, त्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण कराव्यात अशी या ठिकाणी दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना करतो.